Today we are going to start with part 2 of physics in 11th science. We have already started with part 1. The chapter name of part 1 is units and measurements. In part 2 our first chapter is optics. So at the beginning we will start with one saying, see it to believe it. Okay, if we see any object in our surrounding, it means the light waves reflected from that object will reach our eyes and then we can able to see that object. ओके, तर एखाद्या ऑब्जेक्टमधून जेव्हा लाईट वेव्ज बाहेर पडतात त्या लाईट वेव्ज आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात आणि आपण ऑब्जेक्टला बघू शकतो. तर ह्या सेईंगवरून म्हणजेच ह्या वाक्यावरून आपल्याला असं लक्षात येईल किंवा आपण असं गृहीत धरू शकतो की जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो त्यावेळेसच आपण त्या वस्तूवर विश्वास ठेवू शकतो. म्हणजे हे सगळं शक्य झालं आहे लाईट वेव्जमुळे. ओके, तर ह्या लाईट वेव्सचा स्टडी करण्यासाठी सायन्समध्ये एक सेपरेट ब्रँच तयार झाली जिला म्हणतात ऑप्टिक्स. ओके, जस्ट लाईक द सायन्स ऑफ साऊंड विच इज कॉल्ड एज अकॉस्टिक्स, ऑप्टिक्स इज द सायन्स ऑफ light. Okay, there are two general types of waves. We all know about these two waves, sound waves and light waves. So science of sound is called as acoustics and science of light is called as optics. So the phenomenon of light, which is most generally used in the study of light, is called as reflection. So we will start with reflection. So what is mean by reflection exactly is, the light rays when rebounds back in same medium after striking the plane surface like mirror, such phenomenon is called as reflection. Okay, we can see in this definition. डायग्राम बघितली तरी आता आपल्याला असं बघायला मिळेल की एक लाईट रे जो आहे तो मिररवरती इन्सिडंट होतोय आणि तिकडून तो परत एअर मीडियममध्येच आलेला आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या फिनॉमिनॉनला आपण रिफ्लेक्शन म्हणू शकतो. ओके, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे ह्या दोन रेजवरून आपण रिफ्लेक्शन म्हणजे काय हे समजून घेऊ शकतो. तर या रिफ्लेक्शनचे काही प्रकार आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. प्लेन सरफेसवरून रिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं हे आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे. याकरता काही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन म्हणजेच ऑब्जेक्ट प्लेस्ड इन फ्रंट ऑफ मिरर. ओके, एखादा ऑब्जेक्ट असेल जो मिररच्या समोर अगदी ठेवलेला असेल, देन इमेज विल बी फॉर्म्ड. Okay, when object is placed in front of mirror, then image will be formed and that image will be seen beyond the mirror. Okay, behind the mirror rather. Okay, position of mirror will be obviously in between object and image, just like given in this diagram. So the distance of object and image will be same from the mirror. Okay, and the object and image are also of same size. ओके, या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्याव्या लागतील की जी इमेज इथे तयार होईल ती ऑब्जेक्टच्याच साईज एवढी असेल आणि मिररपासून ऑब्जेक्ट आणि इमेज या दोघांचं डिस्टन्स सेम असेल. अँड ऑल्सो वी कॅन ऑल्सो क्लिअर फ्रॉम दिस डायग्राम दॅट इमेज मस्ट बी व्हर्च्युअल अँड इट इज लॅटरली इन्व्हर्टेड. ओके, इमेज जी असेल ती व्हर्च्युअल असेल. व्हर्च्युअल म्हणजे जी ओरिजिनल नसणार आहे. ओके, ऑब्जेक्टचंच एक प्रतिरूप आपल्याला तिथे मिररमध्ये बघायला मिळेल. अँड द लॅटरल इन्व्हर्जन इज ऑल्सो देअर. द सेकंड थिंग वी हॅव टू कन्सिडर इज द इमेज फॉर्म बाय स्टील वॉटर. ओके, ऑल्सो गिवन इन अवर दिस डायग्राम वी कॅन सी मून इज seen as its image in the water of the lake, or we can see the water is still water. Okay, तर मून जो आहे त्याची एक इमेज आपल्याला इथे बघायला मिळते. तर या एक्झाम्पलमध्ये आपण असं म्हणू शकतो की ही जी इमेज असेल ही लॅटरली रिव्हर्स असेल आणि ऑब्जेक्टच्याच साईज एवढी तीसुद्धा असणार आहे, पण मात्र ती वॉटरच्या ऑदर साईडला आपल्याला बघायला मिळेल. जसं आपण प्लेन मिररच्या बाबतीत बघितलं तसंच स्टील वॉटरच्या बाबतीतसुद्धा आपण ऑब्जेक्ट आणि इमेजमधलं रिलेशन बघू शकतो. थर्ड केस इज ऑफ ऑब्जेक्ट kept between two mirrors. Okay, in this case couple of mirrors are used
and object is placed in between the mirrors. Now in this case, two mirrors will give angle theta between them. Okay, if object is placed between two mirrors and these mirrors are kept at an angle theta between them, then it is possibility that n number of images will be formed due to multiple reflections. Each reflection will be made by every mirror. ओके, प्रत्येक मिररवरून रिफ्लेक्शन होईल कंटिन्युअसली आणि आपल्याला लार्ज नंबर ऑफ इमेजेस इथे बघायला मिळतील. सो फ्रॉम दिस मिरर we can see large number of images. Okay, exact number of images formed will depend on angle theta असणार आहे. ओके, ज्या पद्धतीने आपण आता हा फॉर्म्युला बघतोय. ओके, या स्लाइडमध्ये आपण एक फॉर्म्युला इथे बघू शकतो. n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन थिटा. सो हियर n इज द नंबर ऑफ इमेजेस सीन. ओके, किती नंबर ऑफ इमेजेस आपल्याला इथे बघायला मिळत आहेत तो असेल स्मॉल n. देन थिटा इज द अँगल बिटवीन टू मिरर्स. ओके, आता आपण या अबोव डायग्राममध्ये जर इथे बघितलं तर या दोन मिररमध्ये जवळपास 90 डिग्रीचा अँगल आपण बघू शकतो, ज्यात एक किटन जी आहे ती त्या दोन्ही मिरर्सच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या 4 इमेजेस आपण मिररमध्ये बघू शकतो. ओके, सो इट डिपेंड्स ऑन द अँगल थ्रू विच the two mirrors are oriented with each other. Okay, in given table we can see angle is given small n, means number of images formed is given, and in the third column we can see the position of the object. ओके, यावरून आपण असा अंदाज लावायचा आहे की जेवढा अँगल आपण त्या दोन्ही मिरर्समध्ये ठेवू त्यानंतर आपल्याला किती इमेजेस बघायला मिळतील आणि ऑब्जेक्ट आपल्याला एवढे इमेजेस मिळण्यासाठी नेमका दोन्ही मिरर्सच्या मध्ये जी कॅव्हिटी तयार होईल त्यात कुठे ठेवावा लागेल हे आपण इथे बघू शकतो. इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ दिस इमेज इटसेल्फ, देन वी कॅन सी इफ अँगल बिटवीन टू मिरर्स इज 90 डिग्री, अप्रॉक्सिमेटली 90 डिग्रीचा जर आपण अँगल घेतला तर इथे आपण थिटा आपण 90 घेऊ शकतो. देन 360 डिवाइडेड बाय 90 इज इक्वल टू 4. नाउ इफ वी रीचेक this thing in given table, then also we can see if angle theta is 90 degree here, then number of images formed will be 4 and the position of object will be anywhere. दोन्ही मिररच्या मध्ये आपण ऑब्जेक्ट कुठेही ठेवला तरी सुद्धा आपल्याला 4 इमेजेस त्या ऑब्जेक्टच्या बघायला मिळतील. Now if we gently change the angle theta, then number of images formed must be changed. Okay, so if we take different number of angles, if we change the angle between both the mirrors, if we keep it 120 degree, then there is possibility of formation of 3 images, and in this case the position of the object must be on the angle bisector. Okay, so 120 divided by 2, that is 60 degree. 60 degree will be the angle made from the object with each of the mirror. Okay, angle bisector means if the angle made by mirrors with each other is given, then we can divide it by 2 and the line drawn from the two mirrors is called as angle bisector. So this is how we can see number of images will be formed. Okay, also different cases can be seen with different number of angles and number of images formed are given for your reference in this diagram. Now you are all requested to study this table very carefully and try to draw the different patterns and graphs by using this table, just like this image of kitten in front of the cavity of mirrors. Okay.